नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तुम्ही सर्वजण जॉईन झाले आहातच. तर आपण चौकोनाचे गुणधर्म, त्रिकोणाचे गुणधर्म यांचा अभ्यास केलाय. तसेच काल आपण महत्व मापनमध्ये दशमान परिमाणे यांचा पण अभ्यास केला. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहूया इयत्ता 8वी गणित घटक आहे महत्व मापन आणि उपघटक आहे कालमापन. मी श्रीमती भडके VR, श्री शिवाजी हायस्कूल बोदेगाव. चला तर मग सुरुवात करूया. कालमापन पद्धत. आता 12 ताशी कालमापन पद्धत म्हणजे काय याचा आपण सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूयात. दुपारचे 12 वाजले म्हणजेच काय झाली? माध्यान्ह झाली. दुपारचे 12 वाजले म्हणजे काय झाली? माध्यान्ह. आणि दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंतच्या काळाला माध्यान्ह उत्तर काळ असे म्हणतात. दुपारी 12 पासून तर रात्री 12 पर्यंतच्या काळाला माध्यान्ह उत्तर काळ म्हणतात. आणि रात्री 12 पासून तर दुपारी 12 पर्यंतच्या काळात माध्यान्ह पूर्व काळ असे म्हणतात. बरोबर? हे जे माध्यान्ह उत्तर, माध्यान्ह पूर्व हे एकदा व्यवस्थित तुम्हाला समजलं का मग उदाहरण सोडवायला आपल्याला मदत होते. नंतर सकाळी 6:30 ही वेळ आपण कशी लिहितो? 6:30 माध्यान्ह पूर्व अशी दर्शवितात. 6:30 म्हणजे 6:30. नंतर सकाळी 7:15 ही वेळ आपल्याला कशी लिहिता येईल? 7:15 माध्यम उत्तर अशी दर्शविली जाते. 24 तासी कालमापन पद्धत. या पद्धतीत दुपारी 12 नंतरची जी वेळ आहे त्यात 12 मिळून सांगितले जाते. 24 तासी म्हणजे काय? 12 नंतरची वेळ त्याच्यामध्ये 12 मिळवायचे म्हणजेच काय? दुपारचे 2 वाजले असता 12 अधिक 2 म्हणजे 14 वाजले असे म्हणतात. दुपारचा 1 वाजला आहे असं म्हणायचं असेल तर 12 अधिक 1 बरोबर 13 वाजले असे म्हणतात. सुरुवातीला 12 घ्यायचे आणि नंतर दुपारचे 2 वाजले, 3 वाजले ते त्यामध्ये ऍड करायचे. बरोबर? म्हणजे इथं 12 अधिक 2 बरोबर 14 वाजले असे आपल्याला म्हणता येईल. आता रात्री 8:30 वाजले असता कसं लिहिता येईल? 12 अधिक 8.30 म्हणजे किती? 12 आणि 8 20, 20.30 वाजले असे म्हणतात. आता हे 12 तासी वेगळं आणि हे 24 तासी वेगळं. बरोबर? 24 तासी मध्ये काय करावं लागतं आपल्याला? 12 मध्ये ती संख्या ऍड करावी लागते. दुपारचे 2 वाजले म्हणजे 12 अधिक 2 14 वाजले. बरोबर? आणि रात्रीचे 8:30 वाजले म्हणजे काय? 12 अधिक 8.30. 8:30 म्हणजे किती? 8.30. 12 आणि 8 20, 20.30 वाजले असे म्हणतात. 12 आणि 24चा फरक तुमच्या लक्षात आलाच असेल. आपण इतक्यात 12 तासी आणि 24 तासी म्हणजे काय याचा अभ्यास केला. बरोबर? आता बघा 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिटं. 1 तास म्हणजे किती? 60 मिनिटं. बघा 1 तास म्हणजे 60 मिनिटं. 60 मिनिटं. बरोबर? आणि 1 तास म्हणजे 60 मिनिट. नंतर 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद. 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद. तर एका तासामध्ये किती सेकंद होतात? 60 गुणिले 60 म्हणजे किती? 36 सेकंद. तर 24 तासी 1 दिवस म्हणजे एका दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास. आता 6 मिनिटं म्हणजेच किती? 0.1 तास.
कसं काढतात? 6/7 बरोबर. 6 किती आले? हे 10. म्हणजेच 1/10 त्यालाच आपण काय म्हणतो? 0.1. म्हणून 6 मिनिटं म्हणजे किती? 0.1 तास. त्याच प्रकारे 45 मिनिटं म्हणजे 0.75. 0.75 कसं आलं? 45/60 घेतले आपण. ते किती येत आहे? 0.75. नंतर 15 मिनिट म्हणजे किती तास? 0.25. कसं बघा? हे 15/7. 15 एक 15, 15 चौक 7. म्हणजे तिथं किती आलं? 1/4. म्हणजेच 0. काय करावं लागेल? 4 दुने. याच्यावर 1 शून्य घेतल्यावर 4 दुने 8. 4 पंचे 20. भाग दिल्यानंतर काय येतं ते? 0.25 तास. 6 सेकंदाचे मिनिट किती? 6/60 म्हणजेच किती? 0.1 मिनिट. बरोबर. 6 सेकंदाचे पण 0.1 मिनिट. 45 मिनिट म्हणजे काय? 0.75 तास. इथं सुद्धा आपण ह्याच पद्धतीने करायचं. 45/7. 15 चौक 60. 15 त्रिक 45. 3/4. 4 ने 3 भाग दिल्यानंतर काय येईल? 0.75 तास. पुढे बघा. 36 सेकंद. 36 सेकंद म्हणजे किती? 0.01 तास. इथं सुद्धा 36/60 करायचं. मग ते किती येतं? 0.01. 36/60. 6/6 36. 6 1 6 0. म्हणजेच किती येणार? आता ह्या 10 ने 6 भाग द्यायचा. 0. भाग जात नाही म्हणून 0 आणि 10 सक हे 10 सक 60. 36 सेकंद. तर अशा प्रकारे 0.01 तास. 0.0 तास येते. नंतर तास आणि मिनिटाची बेरीज वजाबाकी. 5 तास 51 मिनिटं अधिक 3 तास 46 मिनिटं. आता आपण करूया तास. तास आणि मिनिट. तास आणि मिनिट. तर 5 तास किती मिनिटं? 51 मिनिटं. 3 तास 46 मिनिटं. ऍडिशन करायची. 6 ने 1 7. 5 आणि 4 9 आणि 5 आणि 3 8. म्हणजेच किती आलं? 8 तास 97 मिनिटं. बरोबर. नंतर डिजिटल घड्याळाने 0.00 अशी दर्शविलेली वेळ म्हणजेच रात्रीचे 12 वाजले होय. बरोबर. 0.0 तुम्ही वापरीत असताना बघा डिजिटल वॉच. तर त्यामध्ये असं ज्यावेळेस येईल 0.00 त्यावेळेस रात्रीचे 12 वाजले असं म्हणतात. नंतर नाणी व नोटा या संदर्भातील उदाहरणे सोडविताना समान करून घ्यावी लागतात. एकके काय करावं लागतात? समान करून घ्यावी लागतात. बघा. डझन, ग्रोस, दस्ता आणि रीब. डझन, ग्रोस, दस्ता आणि रीब. आता 1 डझन म्हणजे किती वस्तू? 12. आपण नाही म्हणत का मी 1 डझन केळी आणली. मग आपल्याला किती केळी येतात त्यामध्ये? 12. नंतर 12 डझन म्हणजे 1 ग्रोस. हा फरक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. हे घेण्याचं उद्दिष्टच हे की पाया जर मजबूत असेल तर घर किंवा बिल्डिंग
मजबूत होती. आणि पाया जर माहिती नसेल तर उदाहरण सोडवता येत नसते. म्हणून 1 डझन म्हणजे 12 वस्तू आणि 12 डझन म्हणजे एक ग्रुप, म्हणजेच 144 वस्तू. आता 24 कागद एक दस्ता, बरोबर. एका दस्त्यामध्ये किती कागद? 24. 20 दस्ते एक रिम, 20 दस्ते एक रिम. आणि एक रिम मध्ये किती येतात? 480 कागद एका रिम मध्ये. एका रिम मध्ये 20. असेच एक रिम बरोबर कागद किती असतात? एका दस्त्यामध्ये 24 कागद आणि एका रिम मध्ये 20 दस्ते. मग 24 गुणिले 20, 24 जुने 48, 480 कागद आपल्याला मिळतील, बरोबर. हे ग्रोस. नंतर एक दस्ता आणि डझन म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. आणि एक रिम म्हणजेच काय आहे? 20 दस्ते. आपण बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेत, बरोबर. आता आपण उदाहरणांकडे वळूया. आता उदाहरणामध्ये आपल्याला अडचण येणार नाही. सगळ्यात सुरुवातीला पहिलं उदाहरण पाहूया. एका दिवसाचे एकूण किती सेकंद होतात? बरोबर. एका दिवसामध्ये किती तास असतात ते सुरुवातीला लिहून घ्यायचे. एक दिवस. एक दिवस. तास किती असतात आपल्याला एक दिवसाचे? 24. एक दिवस म्हणजे किती तास? 24. आता एका तासामध्ये मिनिटं किती येतात? 60. एक तास किती मिनिटं? 60 मिनिटं. एका तासामध्ये 60 मिनिटं. एका मिनिटामध्ये सेकंद किती? 1 मिनिट. साठ सेकंद. अतिशय सोपं उदाहरण आहे हे. आपल्याला माहिती पाहिजे तर उदाहरण आपण काही सेकंदामध्ये सोडू शकतो. एक दिवस 24 तास. एक तास म्हणजे किती? 60 मिनिटे. आणि 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 60. आता एका दिवसातील सेकंद. एका दिवसाचे सेकंद किती येणार? 24 गुणिले 60 गुणिले 60. संपलं आपलं उत्तर. आता यांचा गुणाकार आपल्याला करायचा. 24 एक दिवस म्हणजे 24 तास. एक तास म्हणजे 60 मिनिटं आणि 1 मिनिट म्हणजे 60. आता यांचा गुणाकार करायचा. आपल्याला लगेच उत्तर येईल. आता हे 2 झिरो अगोदरच घेऊन टाकते. 6 6 36 गुणिले 24. 6 चोक 24. 4 त्रिक 12 13 14. एककाचं शून्य. 6 दुने 12. 3 दुने 6 आणि 1 7. बरोबर. किती आले ते? 864 म्हणजे 86,400. उत्तर आहे का? आहे. पर्याय क्रमांक
3 बरोबर. अशा पद्धतीने एकदम अतिशय सोप्या पद्धतीने हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. यांचा गुणाकार लिहायचा. हे 2 0 0 अगोदरच घ्यायचे. 6 6 36 36 गुणिले 24 बरोबर किती आले? 86,400 आणि पर्याय क्रमांक 3. लक्षात आले? ठीक आहे. आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूया. सगळ्यात सुरुवातीला एका आठवड्याची मिनिटे किती? अतिशय सोपा प्रश्न आहे. आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7 बरोबर. आपल्याला या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. आठवड्यात दिवस किती? 7 बरोबर. आठवड्याचे दिवस 7. आता एका तासात 60 मिनिटं, तर आठवड्याचे दिवस 7. एका तासात एका दिवसात तास किती येतील? 24. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 60 सेकंद. आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिट. एका आठवड्याची मिनिटे. एका आठवड्याची मिनिटे. बरोबर. एका आठवड्याची मिनिटे किती येणार? 7 गुणिले 24 सेकंद विचारलंच नाही, त्याच्यामुळे हे घेण्याची गरज नाही. 7 गुणिले 24 गुणिले 60 बरोबर. आता 7 सकून 42 हे शून्य अगोदरच घ्यायचा. 42 7 सकून 42 गुणिले 24. 4 दुने 8 4 चौक 16 हा एकक. 2 दुने 4 4 दुने 8 म्हणजेच किती येणार? 6 आणि 4 10 8 आणि 9 10. 1008 आहे का पर्याय? बघा 10,080 बरोबर. पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा सांगते. आठवड्याचे दिवस 7. एका दिवसात तास किती? 24 तास बरोबर. एका दिवसाचे तास किती? 24. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60. आपल्याला मिनिटाचं काढायचंय म्हणून सेकंदाची गरज नाही. एका आठवड्याची मिनिटं बरोबर 7 गुणिले 24 गुणिले 60 बरोबर किती? 10,080. पर्याय क्रमांक 2. समजले? ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. शीतलकडे जेवढी 5 रुपयाची नाणी आहेत तेवढीच 20 रुपयाची पण नाणी आहेत. 20 रुपयाच्या नोटा आहेत. तिच्याकडे एकूण रक्कम किती आहे? 600. तर शीतलकडे असलेल्या नोटांची संख्या किती? अतिशय सोपं.
आता 5 रुपयाची आणि 20 रुपयाची नोटांची संख्या आपण काय मानायची? एक. 5 रुपये व 20 रुपये नोटांची संख्या काय मानली? एक्स. बरोबर. मग आता आपल्याला काय करावं लागेल? शीतलकडे जेवढी 5 रुपयाची नाणी म्हणजेच काय येणार? 5x. 20 रुपयाचे 20x आणि तिच्याकडे एकूण किती आहे? 600. बरोबर. तिच्याकडे रुपये किती आहे? 600. 5 रुपयाची नाणी आणि 5 रुपयाची नाणी म्हणजे किती? 5x. 20 रुपयाची नाणी म्हणजे किती? 20x. बरोबर. आणि टोटल तिच्याकडे 600 रुपये आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? 5x अधिक 20x सारखं चल आहे. बरोबर. सारखं चल आहे म्हणल्यावर 25x बरोबर 600. बरोबर. 25x बरोबर 600. तर इथं गुणिले आपल्याला काय करावं लागेल? भागिले. म्हणजेच हे 25 या दिशेने आल्यानंतर काय होतील? डाव्या बाजूला आल्यानंतर 600. बरोबर. हे 25x 25 600च्या भागाकार येणार. 600/25. बरोबर. आता काय करावं लागेल आपल्याला? 5 भाग देऊया. बरोबर. 600/25. सगळ्यात लहान संख्येने भाग द्यायचा. 5×5=25. बरोबर. 5×1=5. 5×2=10. 0×0=0. बरोबर. आता पुन्हा 5×1=5. 5×2=10. 5×4=20. x बरोबर किती आलं आपलं? 24. बरोबर. तर यामध्ये पर्याय क्रमांक आपल्याला फक्त नोटांची संख्या विचारली. जर 5 रुपयाच्या नोटांची संख्या विचारली तर 5x म्हणजे 5×24. बरोबर. 20 रुपयांची नोटांची संख्या विचारली तर 20×24. आपण ताळा करून बघू शकतो. बरोबर. x बरोबर 24. x बरोबर 24. चला तर विद्यार्थ्यांनो, चौथ्या उदाहरणाकडे आपण वळणार आहोत. बरोबर. 6 तास 9 मिनिटे 36 सेकंद यांचे तासामध्ये रूपांतर आपल्याला करायचे आहे. तर बघूया. 1 तास म्हणजे किती? 1 तास म्हणजे 60 मिनिट. 9 मिनिटं म्हणजे किती तास? 9 मिनिट बरोबर 9/60 तास. म्हणजे 0.15 तास. 1 तास म्हणजे किती सेकंद? 60×60. 6×6=36. 3600 सेकंद. 3600 सेकंद. आता 36 सेकंद 36 सेकंद बरोबर 36/36 ते तास.
म्हणजे 0.01 तास. आता एकूण तास एकूण तास तर 6 तास अधिक 0.15 तास अधिक 0.01 तास बरोबर 6.16 तास. लक्ष द्या, एक तास म्हणजे किती? 60 मिनिटं. एक तास म्हणजे किती? 60 मिनिटं. आता 9 मिनिटाची आपल्याला तासामध्ये विभाजन करायचंय. 9 मिनिटाचं तासामध्ये विभाजन. तर 9/60 बरोबर 9/60 तास म्हणजे कसं आलं? आता 60 नाही 9/60 बरोबर 3 दुणे 6 0 3 त्रिक 9. आता ह्या 20 ने याला भाग द्यायचा म्हणजे 0.20 एक 20 आणि 20 पंचे 100 अशा पद्धतीने 0.15 तास आले. या 60 ने 9 ला भाग द्यायचा आहे. 9 मिनिटाचं आपण तासामध्ये रूपांतर करताना 9/60 तास म्हणजे किती तास आले? 0.15. आता एक तास म्हणजे किती मिनिटं? 60 सेकंद किती येणार? 60 गुणिले 60. 60 गुणिले 60 किती येणार? 6 6 36 36 सेकंद म्हणजे एका तासामध्ये किती सेकंद? 36. आता 36 सेकंद म्हणजे किती येणार? 36 हे 36 तासामध्ये रूपांतर करताना हे 36 त्याला 36 सेकंद म्हणजे इकडे किती 36 हे 36 बरोबर हे 36 गेले. मग 1/100 बरोबर म्हणजे किती? 0.01. तर अशा पद्धतीने 36 सेकंदाचं आपण तासामध्ये रूपांतरण केलं 0.07. आता एकूण तास आता याच्यामध्ये 6 तास दिले याचं रूपांतर करण्याची गरज नाही. मिनिट 9 मिनिटं म्हणजे इथं किती आलेलं आहे आपलं 0.15 आणि 36 सेकंदाचं तासामध्ये रूपांतर 0.01. मग 6 अधिक 0.15 अधिक 0.01 कसं येईल बघा ते 6 काहीच नाही म्हणजे इथं 0 घेतलं बरोबर. मग हे 0.15 आणि हे 0.01 यांची बेरीज करायची. 5 आणि 1 6 1 आणि हे 6 म्हणजे किती आलं? 6.16 तास. पर्याय क्रमांक 2 बरोबर 6.16 तास म्हणजे किती येणार? पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपं उदाहरण आहे. फक्त ते व्यवस्थित करायचं. तासाचं रूपांतर मिनिटामध्ये, मिनिटाचं रूपांतर सेकंदामध्ये. मग हे उदाहरण समजते बघा. ठीक आहे पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला अडचण नको यायला. एक तास म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिटं बरोबर. एक तास म्हणजे किती? 60 मिनिटं. 9 मिनिट म्हणजे काय? 9/60 तास. 9/60 म्हणजे किती आलं? 0.15 तास. नंतर एक तास म्हणजे किती सेकंद? 60 गुणिले 60 म्हणजे किती? 36 सेकंद. आता 36 सेकंद म्हणजे किती? 36 36 तास याचा भागाकार आपण तिकडे पाहिलाय 0.01 तास येतं. आता एकूण तास याच्यामध्ये किंमत टाकायची 6 तास जसं राहील
9 मिनिट म्हणजे किती 0.15 आणि 36 सेकंद म्हणजे किती 6.16 सॉरी 0.01 तास. आता 6 नंतर 0.15 यांची बेरीज करायची 0.1 5 आणि 1 आलंय. ठीक आहे. 5व्या उदाहरणाकडे वळूया. मुंबई येथे रॉकेट सोडण्याच्या केंद्रातून संध्याकाळी एक रॉकेट सोडले. एका सेकंदामध्ये 12 किमी वेगाने ती जाते. तर ती रॉकेट संध्याकाळी 4:32 ते 4:45 वाजेपर्यंत किती अंतरावर गेले असेल. हे पर्याय दिलेले. आपण उत्तराकडे जाऊया. सगळ्यात सुरुवातीला रॉकेटचा वेग किती दिलाय 12. रॉकेटचा वेग किती दिलाय 12 किमी 12 किलोमीटर. नंतर लाईटची वेळ लाईटची वेळ किती आहे 4.32 आणि उड्डाणाची वेळ उड्डाणाची वेळ 4.45 4.45 वजा 4.32 किती येणार वजा बाकी 13. आता 13 गुणिले 60 बरोबर 780 सेकंद. 780 सेकंद. तर सूत्र काय आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग गुणिले वेळ बरोबर 12 गुणिले 780 म्हणजे 9360. लक्ष द्या. मुंबई येथे रॉकेट सोडण्याच्या केंद्रातून संध्याकाळी एक रॉकेट सोडले. ते एका सेकंदात 12 किमी वेगाने जाते. रॉकेटचा वेग किती आहे 12 किमी बरोबर 12 किलोमीटर वेगाने. रॉकेट संध्याकाळी 4:32 फ्लाईटची वेळ किती आहे 4.32 बरोबर 4:32 म्हणजे 4.32. नंतर उड्डाणाची वेळ 4.45. उड्डाणाची वेळ म्हणजे ज्यावेळेस उड्डाण झाले विमान चालू झाले स्टार्ट झाले ती वेळ किती आहे 4.45. आता 4.45 आणि 4.32 वजा बाकी केली बघा 4.45 वजा 4.32 5तून 2 गेले 3 4तून 3 गेले 1 बरोबर 0 म्हणजे किती 0.13 लिहिले बरोबर. नंतर 13 गुणिले 7 म्हणजे किती येणार 780 1378 म्हणजे 780 सेकंद. आता तुम्हाला हे सूत्र माहिती असं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ बरोबर. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ 12 गुणिले 780 12 काय आहे रॉकेटचा वेग बरोबर. म्हणून 12 गुणिले वेळ किती लागला 780 सेकंद. 12 गुणिले 780 9360. तर पर्याय क्रमांक किती आहे 9360 बरोबर. पर्याय क्रमांक 1 9360 किलोमीटर या वेगाने ते किती अंतर गेले आहे 5 वाजेपर्यंत 9360 किलोमीटर वेगाने गेले. अतिशय सोपं उदाहरण आहे
फक्त ही कॅल्क्युलेशन करताना व्यवस्थित आणि जपून करायची, म्हणजे उदाहरण पटकन सॉल्व्ह होतं. पुन्हा एकदा सांगते, रॉकेटचं वेग 12 किलोमीटर, बरोबर. फ्लाईटची वेळ होती 4:32. उड्डाणाची वेळ, आता फ्लाईटची वेळ उड्डाणाची वेळ यामध्ये थोडं अंतर आहे, 4.45, बरोबर, उड्डाणाची वेळ. आणि फ्लाईटची वेळ किती आहे? 4.32. याची वजाबाकी किती असतात? 13. मग 13 गुणिले 60 बरोबर किती? 87. 13 87 सेकंद. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, 12 गुणिले 87 म्हणजे किती? 9360. चला तर मग विद्यार्थ्यांनो 6व्या उदाहरणाकडे वळूया. राजश्रीने राजश्रीने 3 रीत कागद आणले. त्यातील 168 कागद चित्रकलेसाठी व 10 दस्ते कागद निबंध लेखनाच्या स्पर्धेसाठी वापरले. तर तिच्याकडे किती दस्ते कागद शिल्लक राहिले? पाहूया आपण उदाहरण. आता एक रीम आपण सुरुवातीलाच पाहिलं, एक रीम म्हणजे किती दस्ते? 20 दस्ते. एक रीम म्हणजे 20 दस्ते. आणि एक दस्त्यामध्ये किती कागद येतात? एक दस्ता बरोबर 24. म्हणजे एक रीम बरोबर 20 गुणिले 24. 20 गुणिले 24 म्हणजे किती? 480 कागद. आता 3 रीम कागद आणले तिने. 3 रीम म्हणजे किती? 3 गुणिले 480. 3 गुणिले 480 1440. 1440. वापरलेला कागद, वापरलेला कागद बरोबर 168 अधिक 240 बरोबर 408. किती? 408. उर्वरित पत्रके किती? 1440 वजा 408 म्हणजे किती? 1032. उर्वरित दस्ता 1032 हे 24 बरोबर 43. बघा, एक रीम म्हणजे किती? 20 दस्ते, बरोबर. एक रीम म्हणजे किती? 20 दस्ते. आता तुम्ही एक दस्ता कागद आणतात दुकानामधून, बरोबर, जनरल स्टोअर मधून. किती पानं येतात त्यामध्ये? 24 बरोबर. एक दस्ता बरोबर किती पानं? 24 पानं. आता एक रीम बरोबर, मग एका रीम मध्ये किती पानं असतील? 20 गुणिले 24. या 20ची आणि ह्या 24चं काय होईल? गुणाकार होईल. 24 गुणे 48 किती येणार ते? 480 बरोबर. आता 3 रीम बरोबर, 3 रीम बरोबर काय येणार? 3 गुणिले 440 बरोबर. एक रीम 480. एक रीम म्हणजे किती? 480. तर 3 रीम बरोबर काय येणार? 3 गुणिले 480 बरोबर. 3 गुणिले 480 म्हणजे किती? 1440 बरोबर. 3 गुणिले 480 चा गुणाकार 1440. आता वापरलेला कागद किती? वापरलेला कागद आहे 168 बरोबर. 168 नंतर 240 बरोबर किती येणार? 408 बरोबर. वापरलेला कागद 10 दस्ते येतो म्हणजे 240.
एका दस्त्यामध्ये 24 आणि 10 दस्ते वापरले त्यांनी म्हणून किती येणार 240 बरोबर. यांचे ऍडिशन 168 अधिक 240 हे 10 दस्ते. 10 दस्ते म्हणजे किती 10 गुणिले 24 बरोबर 240 बरोबर 240. आता उर्वरित पत्रके म्हणजे 1440 मधून 408 गेले किती येणार 1032. यांची वजाबाकी करायची ती करायची. आता उर्वरित दस्त्यामध्ये किती शिल्लक राहिले 1032 हे 24 बरोबर. 24 ने भाग दिल्यानंतर त्याचं उत्तर किती येते 43 बरोबर. भाग देऊन बघा 1032 हे 24 बरोबर. बे एक बे बे दुने 4 बे पंचे 10 बे एक बे 12 12 12 12 चौक 48 आणि 12 3 36 म्हणजे किती आलं 43 बरोबर. निश्चितच 43 म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. पुन्हा एकदा सांगते खूप सोपं उदाहरण आहे. एक रीप बरोबर 20 दस्ते. एक दस्ता म्हणजे किती 24. आता एक रीप बरोबर 20 गुणिले 24 म्हणजे किती 12 चौक 48. आता 3 रीप बरोबर 30 गुणिले 480 किती येणार ते 1440. आता वापरलेला कागद 168 तिथे दिलेले 10 दस्ते म्हणजे 24 गुणिले 6 240 123 408. उर्वरित पत्रके 1440 मधून 408 वजा केले आपण 1032. आता उर्वरित जास्त आपण काढावं लागेल म्हणून 1032 चे 24 बरोबर काय येणार 43 पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आपण 7व्या उदाहरणाकडे बोलूया. लक्ष द्या. पहिल्यांदा उदाहरण वाचूया. राहू पहाटे 5:45 वाजता अभ्यासाला बसला. पहाटे 5:45 त्याने दुपारनंतर 1:30 वाजता अभ्यास थांबवला तर त्याने किती वेळ अभ्यास केला. तसं आपण घड्याळी ते प्रमाणे मोजू पण शकतो. पण याची सोडवण्याची पद्धत बघा. पहाटे 4:45 ते 5 पर्यंत 5.0 किती मिनिटे होतात 15 मिनिटे बरोबर. किती मिनिटे 15 मिनिटे. नंतर पहाटे पहाटे 5 ते पहाटे 5 ते दुपारी किती वाजता 12 बरोबर. आता 5 ते 12 म्हणजे किती येणार 7 तास. किती 7 तास. 7 तास आणि दुपारी 12 ते 1:30 म्हणजे टोटल किती 1 तास 30 मिनिट
30 मिनिट. एकूण अभ्यास वेळ. एकूण अभ्यास. एकूण अभ्यास. तास 15 मिनिट. आणि 1 तास 30 मिनिट. यांची टोटल 8 तास 45 मिनिट. लक्ष द्या. आता पहाटे 4:45ला उठलं ते 5 पर्यंत म्हणजे किती मिनिटं झाले? 15 मिनिटं. बरोबर. 4:45 ते 5 म्हणजे 15 मिनिटं. नंतर पहाटे 5 पुन्हा पहाटे 5 ते दुपारी 12 पर्यंत म्हणजे 5 ते 12. 12तून 5 वाजा किंवा मग तासिका प्रमाणे मोजा. 5 ते 6, 6 ते 7 असं जरी मोजलं तरी चालेल. 7. बरोबर. म्हणजे 12तून 5 वजा केले असतात 7 तास. दुपारी पुन्हा 12 ते 1:30 वाजेपर्यंत बसतो म्हणजे 12 ते 1 तास आणि पुढचे अर्धा 1 तास 30 मिनिटं. मग त्यांनी टोटल अभ्यास किती केला बघा. पहिला 7 तास 15 मिनिटं. नंतर 1 तास 30 मिनिटं. यांची बेरीज 30 आणि 15 45 आणि 7 आणि 8 म्हणजे त्यांनी दिवसभरामध्ये किती अभ्यास केला? 8 तास 45 मिनिटं. आहे का 8 तास 45 मिनिटं? आहे. पर्याय क्रमांक 1. सॉरी, हा नाही. पर्याय क्रमांक 4. माझी वाचण्यामध्ये गडबड झाली. 8 तास 30 मिनिट नसून 8 तास 45 मिनिटं. पर्याय क्रमांक 4. पुन्हा एकदा सांगते. पहाटे 4:45 ते 5 म्हणजे 15 मिनिटं. पुन्हा 5 ते दुपारी 12 पर्यंत म्हणजे किती? 7 तास. मग दुपारी 12 ते पुन्हा 1:30 तास म्हणजे किती? 1 तास 30 मिनिटं बसवतो. 12 ते 1:30 म्हणजे 12 ते 1 आणि पुढचा अर्धा तास. एकूण अभ्यास 7 तास 15 मिनिटं अधिक 1 तास 30 मिनिटं म्हणजे 7 आणि 1 8. 8 तास 45 मिनिटं. सांगतो मग 8व्या उदाहरणाकडे वळूया आपण. सुरुवातीला आपण वाचूया. आमिरने 2,000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1,000 रुपये व 200 रुपयाच्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम 16,000 बँकेमध्ये भरली तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? पाहूया आपण. आता 2,000 नंतर 1,000 आणि आणखी 200 रुपयांचे नोटांची संख्या काय मानायची? नोटांची संख्या काय मानायची? संख्या आपण काय मानू? एक्स मानू. एक्स मानू. सगळ्या नोटांची संख्या आपण काय मानायची? 2,000च्या 1,000च्या 200च्या किती? एक्स मानू. मग आता 2,000च्या नोटा किती येणार? 2,001. बरोबर. नंतर अधिक 1,001 अधिक 201. बरोबर. आणि ते बँकेत भरले किती? 16,000. बरोबर. 16,000. अतिशय सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन आहे. फक्त 2,000 1,000 आणि 200 रुपयांच्या नोटांची संख्या एक मारायची. त्या सगळ्यांची बेरीज 2,000 3,000 200 3,000 200
एक बरोबर, नंतर बरोबर 16,000. मग हे 35 भागिले होती, इथं गुणिले ते काय होणार भागिले 16,000 हे 3200. बरोबर. आता काय करायचं, हे दोन शून्य गेले, हे दोन गेले, 16 शून्य 16 गुणे 32. बरोबर. बे एक बे बे पंचे 10. मग एक्स बरोबर किती आले आपलं 5. बरोबर. तर एक्स बरोबर त्यांनी तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती, मग काय येणार एक्स बरोबर 5. पुढे आपल्याला सांगितलंच नाही त्यांनी की 2,000ची नोटांची संख्या विचारली असती तर मग काय येणार 2,000 गुणिले 5. तर ते विचारलंच नाही म्हणून जेवढं विचारलं तेवढंच उत्तर द्यायचं. लक्षात आलं. 2,000 1,000 200 रुपये नोटांची संख्या एक म्हणा, त्यांची ऍडिशन करायची बेरीज, त्यांची बेरीज केल्यानंतर ती येते 3200. बरोबर 3,200. आणि त्याने रक्कम किती भरली 16,000 त्यांनी बँकेमध्ये भरली. मी तो गुणिले इकडे आल्यानंतर भागिले होईल, ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर एक्स बरोबर किती येणार 5. समजलं. पर्याय क्रमांक हे. ठीक आहे. पुढचं उदाहरण. एका पेटीत एक दोन पुस्तके आहे, त्याचे वजन 36 किलोग्रॅम भरते. तर असे 12 पुस्तकांचे एकूण वजन किती. आता लक्ष द्या, एक स्टूल म्हणजे किती पुस्तकं. एक स्टूल म्हणजे 12 डझन. 12 डझन म्हणजे किती 12 डझन म्हणजे किती 12 गुणिले 12 किती 144 पुस्तके. 144 पुस्तके. बरोबर. आता पुस्तकाचं वजन लिहिलेलं बघा. पुस्तकाचं वजन किती लिहिले. पुस्तकाचे वजन पुस्तकाचे वजन दिले 36 किलोग्रॅम. 36 किलोग्रॅम. 36 किलोग्रॅम. मग 36 हे 144 बरोबर 0.25. तर 12 पुस्तकांचे वजन 12 पुस्तकांचे वजन 12 पुस्तकांचे वजन बरोबर 0.25 गुणिले 12 म्हणजे 3 kg. आता 1 kg म्हणजे 1,000. 3 kg म्हणजे किती येणार 3,000 ग्रॅम. आहे का 3,000 ग्रॅम. पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा सांगते, एक स्टूल म्हणजे किती 12 डझन. आता 12 डझन 12 गुणिले 12 12 गुणिले 12 किती येणार 12 गुणिले 12 144. बरोबर. पुस्तकाचं वजन किती दिलेलं आहे आपल्याला 36 किलोग्रॅम. मग 36 छेद 144 किती येणार. इकडे करून बघायचं पटकन. 36 छेद 144. 3 1 3 3 गुणे 6 3 चौक 12 3 8 24 12 1 12 12 चौक 48. 4 1 छेद 4 1 छेद 4 म्हणजे किती येणार ते 0.25. बरोबर. आता 12 पुस्तकाचं वजन 0.25 गुणिले 12 किती येणार
25 गुणिले 12 गुणाकार करा 3 येते. आता 1 kg 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम बरोबर. मागच्या तासाला पाहिजे आपण. आणि 3 किलोग्रॅम किती येणार 3000 ग्रॅम बरोबर. चला तर मग 10व्या उदाहरणाकडे वळूया. शेवटचा प्रश्न आहे आपला. रुपये 5 रुपये 20 रुपये आणि 50 त्या समान नोटा घेतल्या. रुपये 4500 या रकमेत प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील. तर हे पण उदाहरण अतिशय सोपं आहे बघा. करूया आपण. काय करू नोटांची संख्या काय मानायची एक मान. नोटांची संख्या नोटांची संख्या संख्या एक मानू बरोबर. मग आता 5 रुपयाच्या किती येणार 5 1 20 रुपये 20 1 आणि 50 समान घेतलंय 50 1 आणि तिथं किती आहे 4500 रुपये बरोबर. मग हे किती करूया 25 अधिक 50 किती येणार 75 बरोबर 4500. इथं गुणिले इकडे आल्यानंतर काय होणार ते भागिले 1 बरोबर 4500 हे 75. तुम्हाला डायरेक्ट भाग जमत नसेल तर काय करता येईल 5 1 5 5 5 25 5 9 45 0 0 15 1 15 15 7 90 0 बरोबर. तर एक बरोबर किती आलं 7 म्हणजे पर्याय क्रमांक 7. अतिशय सोपं आहे बघा. पुन्हा एकदा सांगते नोटांची संख्या एक मान म्हणून 5 रुपयाचे नोटा 5 1 20 रुपयाचे नोटा 20 1 आणि 50 रुपयाचे नोटा 50 1 यांची सगळ्यांची ऍडिशन करायची बरोबर 4500. आता 75 यांची बेरीज किती आली 75 आणि हे 4500 इथं गुणिले इकडे आल्यानंतर काय होईल भागिले आणि लहानात लहान संख्येने याला भाग द्यायचा किती येते 7. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आजचे आपले प्रश्न संपले. तुम्हाला काही अडचणी असतील तर विचारा. मॅडम चौथा वर्धन दुसरा प्रश्न दुसरा चौथा चौथा प्रश्न चौथा पाचवा मला काही पाचवा प्रश्न ठीक आहे. बघा बऱ्याच जणांना हा प्रश्न आसन येत नाही. आता 6 तास आता इथं 9 मिनिटाचं रूपांतर करायचे बघा आपल्याला 6 तास दिले आहे तेच ठेवायचे 9 मिनिटाचं रूपांतर 9 मिनिटं म्हणजे किती 9 छेद 60 बरोबर. कसं येणार 3 3 9 3 6 0. आता 20 3चा भाग द्यायचा आहे तसं इथे 20 3चा भाग दिलाय 0.0 चिन्ह घ्यायचं बरोबर. 20 1 20 पुन्हा एक चिन्ह 20 पंचे 100 म्हणजे किती आले 20.15 हे सॉरी 0.15. आता आपल्याला 36 सेकंदाचं पण करायचं
36 सेकंद. बरोबर. मग काय येणार? तासामध्ये रूपांतर करायचे ना. म्हणजे काय येणार? 36/60. 36/60 गुणिले 60. बरोबर. करूया. 60 गुणिले 60 म्हणजे काय? 36/6 36. 36 एक 36, 36 एक 36, 0 0. आता 1/10 म्हणजे 1/100 म्हणजे किती? 0.01. आता फक्त रूपांतरण 6 अधिक 0.01 म्हणजे 5/1 6 एकाची 1 आणि हे 6/6 म्हणजे 6.16 तास. समजले? हो पाचवा प्रश्न समजू. समजलं.